सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा मुलांच्या चिंतेमध्ये जाईल. तुम्हाला थोडी धावपळ देखील करावी लागेल. तुमच्या मित्रांच्या संख्येमध्ये वाढ होईल, परंतु तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे येतील. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही भविष्याच्या बाबत काही योजना बनवू शकाल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडनं घटस्फोट किंवा त्रास दिला जाऊ शकतो. प्रतिकूल बातम्या ऐकून तुम्हाला एखाद्या प्रवासाला जावं लागू शकतं. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला जवळच्या व्यक्तीकडनं थोडासा त्रास होईल. तुम्हाला आज भविष्याची काळजी वाटेल. प्रतिकूल बातम्या ऐकून तुम्ही अचानक प्रवासाला जाऊ शकाल. व्यावसायिक व्यस्ततेमुळे प्रेमजीवनासाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. आज तुमच्यावरती जोडीदार रागावू शकेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कौटुंबिक आणि आर्थिक बाबतींमध्ये तुमच्यासाठी यशस्वी असेल. मित्राकडून मदत मागितल्याने आणि त्याने ती मदत न केल्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज चांगलं यश मिळेल. त्यांच्या घरी पाहुणे येतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विरोधक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही काही नवीन वस्तू शोधण्याचा प्रयत्न कराल. पैसे उधार देणं तुम्ही टाळा. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. तुम्ही आज तुमच्या जवळच्या मित्रासोबत फिरायला जाल. आजचा दिवस हा आर्थिक आणि कौटुंबिक बाबीमध्ये तुमच्यासाठी यशस्वी राहील. शिक्षण क्षेत्रामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना आज यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची दिशाभूल करण्याचा जोरदार प्रयत्न केला जाईल. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले असतील तर ते बुडण्याची जास्त शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मालमत्तेशी संबंधित वादामध्ये अडकणं तुम्ही टाळा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकारणातील लोकांचा मान सन्मान वाढेल. एखादं जुनं कर्ज फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि सुटकेचा निश्वास सोडाल. वडिलांना डोळ्यांशी संबंधित समस्या येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदामध्ये वाढ होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं चांगल्या बातम्या मिळतील. व्यवसायामध्ये पार्टनरशिप केल्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही आज व्यस्त राहाल. तुमच्या भावंडांसोबत काही वाद तुमचे होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी आज उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण करणारा ठरेल. ऑफिसमध्ये तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. तुमचा आज सगळीकडे मान सन्मान केला जाईल. कामाच्या ठिकाणी अचानक तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना आज चांगल्या नवीन परीक्षेसाठी अर्ज भरावा लागेल. व्यापारामध्ये तुम्हाला थोड्याशा अडचणी मात्र येऊ शकतात. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज
तुम्हाला विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. अचानक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते. कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल. जोडीदाराच्या कामासाठी सल्ला घेतल्यास ते फायदेशीर ठरेल. तुम्ही आज मित्रांसोबत फिरायला बाहेर जाऊ शकता. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागेल. तुम्ही आज मौल्यवान वस्तूंकडे लक्ष द्या. नुकसान होण्याची शक्यता मात्र कमी आहे. लव्ह लाईफमध्ये जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन ऊर्जेचा स्रोत निर्माण होईल. पैशांचे व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही करा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदाराची प्रगती पाहून तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. वडीलधाऱ्यांच्या मदतीनं लग्नाचा प्रस्ताव तुम्ही स्वीकाराल. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला पाठिंबा मिळेल. सरकारी नोकरीमध्ये काम करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायासाठी तुमच्या जिभेवरती साखर ठेवावी लागेल. लोकांकडनं तुमचं काम करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. वाढत्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल आणि आज तुम्ही हुशारीनं पैसे खर्च कराल. रोजच्या गरजा तुम्ही अगदी सहज पूर्ण करू शकाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.